हाय मित्रांनो, आज आपण जातोय द टॉवर ऑफ सायलेन्स. म्हणजेच जी फारशी लोकांची जी स्मशानभूमी राहते तिथे आज आपण जातोय. तर चला तर बघूया. छत्रपती संभाजीनगर येथे द टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच फारशी लोकांची जी स्मशानभूमी आहे ती कुठे. मित्रांनो, ही मकबऱ्याची पाठीमागची साईड आहे आणि ह्या पाठीमागच्या साईडतूनच एक रोड येतो जो की हिमायत बागकडे जातो आणि हा तो रोड आहे. आणि ह्या रोडवरूनच थोडे समोर आले की आपल्याला गणेश टेकडी दिसते आणि मकबरा आणि ही जी गणेश टेकडी आहे ह्या दोन्हीच्यामध्ये थोडं पुढे चालत गेलं की तुम्हाला हे गेट लागेल आणि ह्या गेटपासून राईट साईडला वळून पुढं लेफ्टला एक टर्न घेतला. मित्रांनो, मकबऱ्यापासून 150 ते 200 मीटरच्या अंतरावर हा मागून कच्चा रोड येतोय आणि ह्या कच्च्या रोडनं आल्यानंतर इकडं कच्च्या रस्त्याने आले की ह्या इथं आल्यानंतर 2 रस्ते फुटत आहे. हा एक रस्ता आहे जो इथं आजूबाजूला घर आहे त्या घराकडे जातो आणि हा रस्ता आहे जो गणेश टेकडी. मित्रांनो, तुम्ही थोडे पुढे आला की तुम्हाला हा इथे एक पूल लागेल. द टॉवर ऑफ सायलेन्सच्या जवळच्या पुलावर मला काही मित्र भेटले आणि दिसायला जरी हे लहान असले तरी द टॉवर ऑफ सायलेन्सबद्दल यांनी खूप सारी माहिती मला सांगितली आणि माहितीबरोबरच इथून पुढचा सगळा रस्ता मला यांनी दाखवला. मित्रांनो, हेच आहे ते द टॉवर ऑफ सायलेन्स आणि ह्या द टॉवर ऑफ सायलेन्सच्या एक्झॅक्ट समोर जे तुम्हाला दिसतंय इथे पहिले देडवाडीची पूजा वगैरे व्हायची आणि पूजा वगैरे झाल्यानंतर जो मृत्यूदेह आहे त्याला इथे आतमध्ये गिधाडांना खाण्यासाठी ठेवलं जायचं. पारसी धर्मामध्ये पृथ्वी, जल आणि अग्नींना खूप पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे यांची एक ही अनोखी प्रथा आहे. इथे ती डेड बॉडी गिधाडांना खायला आणून ठेवली जायची, परंतु आता गिधाडांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे डेड बॉडी खूप दिवस तशीच पडून राहून ती सडते व तिचा दुर्गंध यायला सुरू होतो. म्हणून फारसी लोकांची ही प्रथा आता बंद पडली आहे आणि आता फारसी लोकही हिंदू धर्माप्रमाणेच अंत्यविधी करतात. मित्रांनो, आज आपल्याला द टॉवर ऑफ सायलेन्सपर्यंत सगळा रस्ता या लहान लेकरांसाठी आपल्याला दाखवला आहे आणि आता हे आपले खूप मोठे फॅन झाले. मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर येणार का? तर चला, तुमचा ब्लॉग मी यूट्यूबवर सोडतोय, तर तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. शेवटला हा मित्र ट्युशनला गेला होता, मग त्यामुळे हा सगळा ब्लॉग बनल्यानंतर हा आला आणि मग हा आल्यानंतर मला म्हणतोय की दादा मला पण तुझ्या ब्लॉगमध्ये घे ना प्लीज प्लीज. हा खूप कन्व्हिन्स करत होता आणि नंतर मग मी त्याच्यासोबत भरपूर फोटो काढले. खूप भारी वाटतं यार तुमच्यासारखे छोटे सबस्क्रायबर भेटल्यावर. थँक्यू सो मच बच्चा पार्टी.